रस्त्याने अचानक से 2-4 कुत्रे एकदम माझ्या पायापर्यंत सगळ्यात म्हणजे विचार करा 120 किलोमीटर मी फक्त गाडीतच टेकून आहे आपला बिचवाडा. तुम्हाला दाखवतो की सायली मला काय काय करवायला लावता. एक सेकंड. मना केलं मी असं सांगते की बोला काय वाढलं कोणा घर में बोला कि ये क्या करवा रही हो तू. Hello guys, welcome back to our channel and the new vlog. मी आहे यश आणि मी आहे सायली. तर आमच्याकडे ह्या वीकेंडला खूप 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 सारे प्लॅन्स होते. तर मग आम्ही विचार केला की तुम्हाला पण आमच्या सगळ्या प्लॅन्स मध्ये आपण इन्क्लूड केलं पाहिजे आणि तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, कोणाकोणाला भेटणार आहे. आणि बेबी तुम्ही फक्त आम्हाला दोघांना बघून बोर झाले असाल आजपर्यंत व्लॉग मध्ये. बात तो सही है. येस अजून नवीन लोक कोण येणार आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं तर एंड पर्यंत व्लॉग नक्की बघत राहा आणि कसं वाटलं ते पण सांगायला तर विसरू गाईज नका. तिथे जाण्यापेक्षा पहिला प्लॅन मी तुम्हाला सांगतो की आम्ही चाललो आहे मूवी बघायला. ऑलमोस्ट 3 months नंतर गाईज धुरंधर 2 नंतर आम्ही मूवी बघायला चाललोय. दॅट इज अल्फा. वी हॅव जस्ट इन द ट्रेलर. तर आता मूवी बघून आल्यावर आम्ही बघतो की सांगतो तुम्हाला की कशी होती कशी. मी मूवी पाहायला आलोय, इंटरव्हल झालाय आणि मी तुम्हाला दाखवतो की सायली मला काय काय करवायला लावता. एक सेकंड. तुम्ही फ्रंट कॅमेरा ऑन केला. आम्ही इतकी जास्त बडबड केली, पूर्ण मूवी रिव्ह्यू सांगितला तुम्हाला आणि तो पूर्ण वेळ चुकून माझ्याकडून फ्रंट कॅमेरा ऑन होता. खूप दिवसानंतर रात्रीची मूवी बघायला गेलो, कारण आधी आमच्याकडे फक्त स्कूटी होती तेव्हा. पुण्यामधले कुत्रेचे मागे धावतात गाईज रात्री. म्हणजे आमच्यासोबत 3 वेळा झाला असं की आम्ही स्कूटीने रात्री मूवी पाहून वापस जातोय आणि कुठेतरी कोणत्याही रस्त्याने अचानक से 2-4 कुत्रे एकदम माझ्या पायापर्यंत सगळ्यात. आणि असं 1 वाजता झालं की हिने पाय उचलून असे वर ठेवले का असं वाटतं मला खांद्यावर ठेवले खरं पाय हिने पाय. तेव्हापासून आम्ही प्रण घेतलेला येस. की आम्ही रात्रीच्या आणि आम्ही पहिले डिसाईड केलेलो की आम्ही कार घेतल्याशिवाय आता मूवीलाच जाणार नाही राहत. पण मूवी ओके होती, म्हणजे अशी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नव्हती. डोकं घरी ठेवून आलं तर तुम्हाला मूवी चांगलीच वाटणार. बट इफ यू पण तुम्ही अगर डोकं घरी आणि देशभक्ती सोबत जर तुम्ही ऍक्टिंग नाही तुम्हारे जैसे लोग इस देश के लिए श्राप है. बट स्टील तर ते चांगलीच वाटतं. आणि सेकंड थिंग आम्ही खूपच क्रेझी गोष्ट केली गाईज इंटरव्हल मध्ये. खूपच नाही, इंटरव्हलच्या पहिले काय झालं, मी सीटवर जाऊन बसलो आणि कोणीतरी डायरेक्ट जाऊन पॉटी करायला पळाला गाईज. नॅचरल प्रोसेस आहे, ते मी कंट्रोल नाही करू शकत ना. आता बॅक कॅमेराच ऑन आहे. अरे कालपासून असंच होत आहे. काल पण पार्किंग मध्ये असं झालं की मी ऑन केलेलं होतं आणि त्यानंतर पूर्ण पार्किंग दिसत होती. आता पण आम्ही इतकी बडबड केली आणि परत ठीक आहे जाऊ दे. नॉर्मली बडबड करू शकते असं बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा मी नॉर्मली अशीच बोलते. अच्छा ठीक आहे ना. आणि असं करता असं पण होऊ शकतं. तुला गाडीच्या बाहेर तर फेकू शकतो. त्यामुळे तू माझ्यापासून घाबरून राहत जा. अच्छा. हा, तर मग आता आम्ही चाललोय आमच्या ऍक्टिव्हिटी नंबर 2 ला. दुपारचे 12 वाजलेत आणि Saturday it is. बिलकुल वाटत नाहीये की 12:30 वाजलेले आहेत, कारण इतका छान पाऊस पडतोय. ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन पाऊस कसा पडतोय. तर आम्ही निघालो आहोत विसापूर फोर्ट ला जायला. 2 वर्षापूर्वी आम्ही तिथे पोहोचायचं. एक्झॅक्टली फोर्ट नाही चाललो आम्ही. म्हणजे फोर्ट मध्ये जाताना जो रस्ता आहे ना दॅट इज व्हेरी गुड आणि तिथे खूप जास्त ट्रॅफिक आहे भाई. येते हो, हे सगळे पुण्यावाले KFC खा रहे क्या? तर तिथे जाताना जो रस्ता आहे ना दॅट इज व्हेरी गुड. तो खूप चांगला आहे आणि वॉटरफॉल वगैरे येतो. आणि तिथे निघायचं, मी तुम्हाला सांगते, मी एवढे छान कपडे घातलेले होते की आपण आता शूट करणार, ब्लॉग करणार, चांगली तयारी करून जातो. त्यांना सांग की तू काय कपडे घातले पावसाळ्यासाठी. टी शर्ट घालवलं आणि स्वतः बघा एकदम तयारी करून ऍक्सेसरीज घालून आणि छान छान कपडे घालून आलाय. ऍक्सेसरीज अँड ऑलचा प्रॉब्लेम होता गाईज. इनी एवढा पावसाळ्याचा मोसम आहे, ही तुम्हाला दाखवणार आहे पाऊस कसा पडतोय. आणि हिनी काय घातलं होतं, शॉर्ट्स आणि शॉर्ट एवढा टॉप आणि ही खाली उतरून फोटो वगैरे काढलाय. शॉर्ट्स तर नव्हते घातले, मी जीन्स घातले. चल नाटक नको. आणि त्याच्यावर हे रेनकोट घालणार होती कारण की एवढा पाऊस आहे. तर म्हटलं तुझे कपडे दिसणारच नाही, तू नॉर्मलचे कपडे घाल. पण नाही, ते घालण्यासाठी मी मना केलं. मी असं सांगते की काय वाढलं म्हणा गेलो असं
Whatever. पण मी खूप एक्साइटेड आहे कारण आधी आमच्याकडे कार नव्हती तेव्हा कोणतरी खूप जास्त नखरे करायचं की असं फिरायला कुठे जायचं एवढं ऑब्विसली काही असा एवढा असा मोसम नाही, एवढा पाऊस पडतोय आणि कसं तुम्ही बाहेर जाणार विदाऊट कार? आता ते म्हणजे ते तर बरोबर आहे की आपल्या दोघांना पण बाईक राईड वगैरे इतकं काही नॉट अ आवडत नाही. बाईक काइंड ऑफ अ पर्सन. कार पण यासाठी कारण की आम्ही ही घेतली म्हणून मला चालवायला मजा येते. त्याच्या आम्ही स्विफ्ट घेतली असती तर मी गेलोय नसतो काय. सो मग घेतलीच नसते ना आपण तर आता आम्ही निघालेलो आहोत. आम्ही राईड एन्जॉय करतो. तिथे पोहोचल्यावर तुम्हाला पण लोकेशन दाखवतो आणि जर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन आम्ही कुठे चाललोय आणि तिथला एरिया रस्ता वगैरे पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, आम्ही तुम्हाला शेअर करू. नाही, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ नेक्स्ट टाइम. पुण्याचा पाऊस म्हणजे एवढ्यात पाणी भरलं पण चिंब भिजलेले. मेरी चाय की टपरी पे साहब इधर कैसे घुसा दिया इसने? पाण्यातच गेली यांची गाडी. नहीं उसने साइड में लेने देने की चक्कर में. हा. आमचा जो नोन रस्ता होता मॅप्स प्रमाणे तो अननोन झाला अचानक. त्याच्यावर आता म्हणजे रेल्वे फाटक क्रॉस करून जायचं होतं पण त्याच्यावर ती रेलगाडी मालगाडीच उभी होती. तर मग आता लोक जसे जसे चालले त्यांच्या मागे मागे आम्ही कुठून तरी चाललोय. बघू कुठे पोहोचतोय. विसापूर फोर्ट तर कुठेतरी हरवला आहे मित्रांनो. आम्ही खरंच चाललोय. पण बरोबर चालतंय. आम्ही काहीतरी एक्सप्लोर करत करत निघालो तर खूप सारे लोक मागून युटर्न मारून सब गधा गेले. मजदूरी करतो ते भाई. एक के पीछे एक जाए जा रहे पता नहीं कहाँ जा रहे, बस चालले चालले. जसं की आता आम्ही करतोय. काही आम्ही लोकेशन टाकलेली नाहीये, फक्त निघालो आहे आम्ही. काही बोलायचंच नाहीये आम्हाला. हेलो गाइस, तो प्रॉब्लम ऐसा हो गया है कि हमारे साथ पनौती के होने की वजह से आम्हाला वॉटरफॉल काय फोर्ट काय काहीच मिळालं नाही. रस्ता पुढे असेल करता करता आम्ही घरी जायच्या रस्ता. आम्ही डबल से NH48 वर लागलो आहे गाईज. नो वॉटरफॉल, नो फोर्ट, काहीच नाही. हिची प्लॅनिंग बिलकुल गंदी. एवढ्या फॉर्म मध्ये एवढी तयारी बघा, तुम्हाला मागे दिसत असेल. अरे आम्ही टॉवेल रेनकोट एवढं सगळं घेऊन आम्ही ही तर छत्री पण विकत घेतो म्हणे आता. छत्री गाडीत खोलून बसलो असतो का आम्ही माहित आहे भाई. आणि काय मी एवढे स्वप्न बघितलेले की मी वडापाव खाईन पावसात. नाही, वडापाव चारतो तुला पावसात. थांब ना. घराजवळचा आता कोण खाईन. काहीच नाही झालं. मी थोडीशी फक्त भिजली मी, ते पण का कारण मी गाडी खोलून बघत होती की रिव्हर्स घेताना मागे काही लागत नाहीये का ते बघण्यासाठी फक्त 2 थेंब पाऊस पडलाय माझ्यावर. ठीक आहे. इनी आता आम्ही फक्त पावसात राईडचा मजा घेतो. हा, त्याच्या अलावा जर्नी तसंही इज मोर इम्पॉर्टंट. मे बी जे होतं चांगल्यासाठी होतं. अरे एवढी इनी आमची आहे एक तर गाईज वर्टस, ठीक आहे, सिडॅन. त्यांनी आम्ही ऑफरोडिंग करत होतो आता इथे. म्हणजे बापरे. आणि ही म्हणतात टाक 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 टाक. अरे काय टाक भाई, ते गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स काही आहे की नाहीये. वॉटरफॉल असं चुंटू वॉटरफॉल. मी तुला दाखवतो वॉटरफॉल. थांब चुंडू. पण एवढे 60-70 किलोमीटर आम्ही गाडी चालवत आलो आहे आणि आता परत चाललो आहे आणि आम्ही उतरलो पण नाही खाली. म्हणजे विचार करा 120 किलोमीटर मी फक्त गाडीतच टेकून आहे आपला बिचवाडा. फायनली आम्ही जेव्हापासून बाहेरून आलेलो आहोत तेव्हापासून आमचं बाळ झोपूनच आहे. बाळा उठा सकाळ झाली. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे संडे, ऍक्टिव्हिटी नंबर 4. तर आज आमच्या घरी येणार आहे काही पाहुणे. मी तुम्हाला नंतर सांगणार की कोण पाहुणे आहे. पण आता मी सकाळी उठलो आहे, मी ब्रश पण नाही केलाय आणि मी उठल्या कामाला लागलो आणि मी काय काम केलं हे तुम्हाला दाखवतो. थांबा गाईज.
सो मी कपडे घडी घातले आहे. हे 25% कपडे आहे आणि 75% कपडे पहिले आतमध्ये ठेवले आणि मग मला म्हणते की ब्लॉग रेकॉर्ड कर, ब्लॉग रेकॉर्ड कर, ताकी माझी मेहनत दिसली नाही पाहिजे. आणि ही बघा ओव्हर ऍक्टिंग, एकदम स्टँड लावून खूप असं वाटतं, मला वाटत असेल की ही खूप कॉन्टेंट शूट करताय पण काही कॉन्टेंट नाही. काय करतोय तू सांग बरं. फोनवर बोलत होते. बघा काय फोनवर बोलत होती आणि नवरा इथे कपडे घडी घालतोय सकाळी बिना ब्रश केल्याने. आणि ही बघा, ही काय 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 बनवत आहे तू सांग. What is it जेवण making? जेवण काय तर माझ्या मैत्रिणीचे मम्मी पप्पा आम्ही 12 इयर्स पासून फ्रेंड्स आहोत. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे. आणि मी 12 इयर्स पासून तिच्या मम्मी पप्पांना ओळखते. तर ते आज पहिल्यांदा का पहिले का नाही आले ते येण्याला एक नव्हतं का तुझं घर पहिले. जमलं नाही कधी चान्स. अच्छा 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 चान्स का 12 वर्षात चान्स नाही आला म्हणते यायला गाईज. लहान पण होती ना आता कसं- अच्छा ही लहान होती म्हणते गाईज. आणि म्हणून तर मग मी मेन्यू तर दाखवताना. तर मेन्यू मध्ये भाजीपाला चालणार आहे त्यांना. नाही व्हेज, आता व्हेज मध्ये कायच बनवणार यार, ऑप्शन्स लिमिटेड. नॉनव्हेज असतं तर थोडं हे असतं, पण मेथी मटर मलाई बनणार आहे. आणि हे पुलाव म्हणजे व्हेज पुलाव टाइप्स, कारण बिर्याणी तर व्हेजच असते. आणि ही कोशिंबीर. आणि हे तेरा माल बन रहा है क्या. हे चहा आहे. तू पटकन साफसफाई कर. मी केलं माझं काम, तू माझ्या मागे नको लागू. हा चांगलं ग्रीन फ्लॅग हजबंड मिळाला म्हणून तुझा फायदा नको असतो तू. हट. क्या है भाई ये सब घर में बोला कि ये क्या करवा रही है तू. वो सब मत दिखाओ. ये देखिए आंटी, मेथी मटर मलाई. वाह वाह. ये कैसे? हंस किस बात पे से रहे हो. फिर से बोलोगे क्या? क्या बोला आपने? बेटी के हाथ से बहुत अच्छा खाना खाया, बहुत मजा आया. मैं दूसरी बेटी ड्राइव कर रही है. चलो बाय. Bye, uncle. Bye. Finally, the fourth activity is done and dusted. काय होती फोर्थ ऍक्टिव्हिटी सांग. अंकल आंटी आलेले आणि आम्हाला खूप मजा आली. खूप दिवसांनी आंटी माझ्यासाठी मामी तुम्हाला दाखवते. गिफ्ट. माझ्यासाठी काकू साडी पण घेऊन आलेला, खूप सुंदर, एकदम वेगळ्या पॅटर्नची. असा कलर पण नव्हता माझ्याकडे. आणि त्याचा ब्लाऊज पण एकदम कॉन्ट्रास्ट. मुलींसाठीच काय येतात, मुलांसाठी का नाही येत कोणते गिफ्ट. बाई व्हॉट इज दिस चिटिंग. तुझ्यासाठी आणला ना काकूंनी प्रसाद. मी तो तुला वाटतो ना प्रसाद. तर गाईज आमचा सुपर फन विकेंड संपलेला आहे. या विकेंड मध्ये आम्ही एवढ्या गोष्टी केल्या की हा खूप एकदम दिवसांनंतर इतका जास्त फ्रुटफुल म्हणू शकतो आपण. हा. आणि इव्हेंटफुल पण होता खूप विकेंड. इव्हेंटफुल. आणि हे आणि आम्ही त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी पण केल्या. आणि त्यात तुम्हाला पटकनच आमच्या इंस्टाग्राम वर दिसतील. दिसतील. जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर तिथे पण फॉलो करा. Yes. मी पेज टाकते. टिंग. See you guys. See you in the next vlog. असंच आमच्यावर प्रेम दाखवत राहा. आणि आय होप तुम्हाला आमचा विकेंड आवडला असेल. आणि तुमच्यासाठी बेस्ट गोष्ट काय वाटली तुम्हाला ते सांगायला विसरू नका. Yes, ठीक आहे. guys. See you. ओके. Bye, 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 bye. बाय.